रूपा एज्युकेशन अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। तर विद्यार्थ्यांनो, आजच्या तासाला आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET बद्दल माहिती पाहणार आहोत। बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयाबद्दल प्रश्न पाहणार आहोत। तर प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणती व्याख्या बाल विकासाकडे अंगुली निर्देश करते? त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे, बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजे बाल विकास होय। दुसरा आहे, बाल विकास गर्भधारणेपासून पौगंड अवस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे। तिसरा ऑप्शन आहे, जर लहान बालकांना आई वडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्याचा विकास निकोप आणि निरामय होतो, पण जर बालक ह्या विश्वासाला लहानपणीच मुकले असेल तर व्यक्तिमत्वांमध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात। चौथा ऑप्शन आहे वरील सर्व। मग या प्रश्नाचं उत्तर असेल वरील सर्व। तर प्रश्न दुसरा आहे, बाल विकासाशी संबंधित नसलेला लेखक कोणता? ऑप्शन 1 E.B. हरलॉक, ऑप्शन 2 सरोजिनी सावर्शियन, ऑप्शन 3 इरिकसन, 4 F.W. टेलर। योग्य उत्तर आहे F.W. टेलर। ऑप्शन 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। तिसरा आहे, शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा डॅश डॅश आहे। शिक्षक केंद्रित आहे, विद्यार्थी केंद्रित आहे, मुख्याध्यापक केंद्रित आहे आणि अनुभव केंद्रित आहे। शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा अनुभव केंद्रित आहे। प्रश्न चौथा, चारित्र्याचा विकास डॅश डॅश मुळे होतो। ऑप्शन 1 आहे इच्छाशक्ती, दुसरा ऑप्शन आहे वर्तन व व्यवहार, तिसरा आहे नैतिक व्यवहार, ऑप्शन 4 आहे वरील सर्व। चारित्र्याचा विकास हा इच्छाशक्ती, वर्तन व्यवहार आणि नैतिकता यावरील सर्व गुणांमुळे होतो। बघा, पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही? त्यामध्ये पहिलं विभेदीकरण स्तर, दुसरा स्मृती स्तर, चिंतनशील स्तर आणि समजण्याचा स्तर हे 4 स्तर असून विभेदीकरण स्तर हा अध्ययन व अध्यापनाचा स्तर नाही। व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? नंबर 1 नैसर्गिक वातावरण, नियंत्रित वातावरण, पर्यवेक्षित वातावरण, नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण। तर व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? तर योग्य ऑप्शन्स आहेत नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरणात घडून येते। प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी डॅश डॅश हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे। त्यामध्ये पहिला आहे नोकरी, दुसरा आहे समाज परिवर्तन, तिसरा आहे शिक्षकाचा उदरनिर्वाह, चौथा आहे वरील सर्व। खालीलपैकी नोकरी, समाज परिवर्तन, शिक्षकाचा उदरनिर्वाह हे वरील सर्व ऑप्शन असून त्यामध्ये समाज परिवर्तन हे शिक्षणाचा मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे। मग योग्य ऑप्शन असेल समाज परिवर्तन। प्रश्न 8वा आहे, शालेय गणवेशीच्या माध्यमातून डॅश डॅश मूल्याची जपणूक होते। नंबर 1 विषमता आहे, दुसरा विविधता आहे आणि तिसरा समता आणि चौथा लोकशाही। तर शालेय गणवेशाच्या माध्यमातून समता या मूल्याची जपणूक होते। मूर्त सक्रिय अवस्था बालकाच्या डॅश डॅश वयात असते। एक आहे 2 ते 7 वर्षे, दुसरा आहे 7 ते 12 वर्षे, तिसरा आहे 0 ते 2 वर्षे, चौथा आहे 12 वर्षापुढे। म्हणून मूर्त सक्रिय अवस्था बालकाच्या 7 ते 12 वर्षे वयात असते। 10वा आहे, अभ्यासक्रम विकसन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे। त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे तात्पुरती, दुसरा आहे अखंड, तिसरा आहे अलौकिक आणि चौथा आहे स्थिर। तर अभ्यासक्रम विकसन ही अखंड प्रक्रिया आहे। दुसरी ऑप्शन्स हे बरोबर आहे। तर विद्यार्थ्यांनो, इथे आपले प्रश्न संपतात। अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुढच्या तासाला आपण आणखीन काही प्रश्नाची चर्चा करूया। थँक्यू।